विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलं। काँग्रेसचे 3-4 आमदार हे क्रॉस वोटिंग करणार आहेत। ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत, आम्ही त्यांना मोजत नाही असं पाटील म्हणाले। आपल्यासोबत शेकापचे आमदार जयंत पाटील आहेत। निवडणूक होणार आहे, 11 जागांसाठी 12 उमेदवार आहेत, त्यात तुम्ही आहात। धाकधूक आहे, या वेळेस जरा चुरशीची लढत होणार आहे। चेहऱ्यावर दिसते तुम्हाला, चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स त्याच्यात प्रश्न नाही, कारण नाही आहे। मी पहिल्यांदा एवढी भक्कम मतं घेऊन उभा राहिलेलो आहे। पहिल्यांदा माझी 7-8 मतं घेऊन उभा राहायचो आणि निवडून यायचो। यावेळेला पवार साहेबांची या ठिकाणी मला साथ आहे, त्यांचे आशीर्वाद मला आहेत आणि त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यामध्ये काय अडचण येईल। शरद पवारांची 12 मतं आहेत, बाकी शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा आपला उमेदवार उभा केला आहे, तर मतांची जुळवाजुळव उभा केलं काय असं का प्रश्न विचारता तुम्ही? असा प्रश्न का विचारतात? त्यांची मतं आहेत, ते आघाडीतले उमेदवार आहेत, आघाडीची आमची 71 मतं आहेत। त्याच्यातली ठाकरेंनी उभा केलं म्हणजे त्यांचं पण उमेदवार आहे ना, आम्ही तिन्ही उमेदवार निवडून येणार आहोत। क्रॉस वोटिंगची शक्यता आहे का नाही? काँग्रेस, तुम्ही जसं आत्ताच म्हणाला होता की काँग्रेस पूर्णच्या पूर्ण 37 मतं, जे 2-3 मतं काँग्रेसची डॅमेज आहेत ती सोडलेली आहेत आम्ही। तुम्हाला वाटतं की ते तुमच्या सोबत नाहीयेत काँग्रेसची 37 मतं? ओपनच गेलेले आहेत तर काय प्रश्न आहे? ओपनच गेलेले आहेत ते काँग्रेस सोडून, फक्त तांत्रिक दृष्ट्या जर राहिले आहेत ते गेले। ते सोडून सुद्धा तुम्हाला यश मिळेल? तिन्ही आकडा तिघा पार्टीच्या ज्या आकडा आहेत, आमच्या छोट्या पार्टींचा जो आकडा आहे तो मोजा बघा काय आहे ती। शेवटचा प्रश्न, महायुती असं म्हणतात, महायुतीतले नेते खास करून शिवसेना शिंदे गटाचे, की जयंत पाटील डेंजर झोनमध्ये आहे। असतील तर डेंजर झोन त्यांनी बघावं, त्यांनी आपलं बघावं। मी काय, माझं म्हणणं आहे नियोजन पूर्णपणे झालंय। नियोजन काय करायचं? मतच फिक्स आहे। मग नियोजन म्हणजे काय? नियोजन म्हणजे अर्थ वेगळा होता। जुळायला हा मतदार माझा आहे, हा मतदार आहे, त्याला भेटलो का विचार? आम्ही हॉटेल भेटतो काय? आमच्या हॉटेलमध्ये पहिल्यापासून राहतो, मग त्याचा काय प्रश्न आहे? कारण बाबा तू हाऊसमध्ये मी भेटलो पण नाही त्या मतदारांना अजून। मतांची फोडाफोडी होऊ नये यासाठी हॉटेल पॉलिटिक्स सुद्धा पाहायला नाही, आम्ही कधीच केलं नाही। का आपला एक तरी उमेदवार आहे, एक पण आमदार नाही आहे, काय नाही त्याच्यामध्ये। काय सांगितलं नाही, एकदा एक मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं पवार साहेबांनी, संपला विषय। कोण एखादा उमेदवार पडेल काय तुमचा अंदाज? नाही, ते आम्ही बघत नाही, आम्ही निवडून एवढंच शकतो। महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास जयंत पाटलांना आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर समेत वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा